श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा आता तिसरा अध्याय बघणार आहोत. तर या अध्यायामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आधी बघूयात. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये स्वामी समर्थांचे मोहोळवरून अक्कलकोटमध्ये झालेले आगमन, त्यांच्या सुरुवातीच्या लीलांचे वर्णन आहे. मोहोळचे भक्त आप्पा टोळे यांच्यासोबत येत असताना स्वामी त्यांच्या सेवकांना चुकून स्वतः अक्कलकोटला पोहोचले. तिथे पूर्व पुण्यामुळे थेट चोळप्पा नावाच्या एका गरीब भक्ताच्या घरी ते वास्तव्यास गेले. चोळप्पाने कोणतीही अवघड तपस्या न करता केवळ शुद्ध भक्तीच्या बळावर स्वामींना घरी आणले होते. पुढे ही वार्ता अक्कलकोटचे राजे मालोजीराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचली. राजाने स्वामींच्या अंतर्ज्ञानाची परीक्षा पाहण्यासाठी ते खरंच अंतर्यामी असतील तर इथेच दर्शन येतील असा विचार केला. राजाच्या मनात हा विचार येताच स्वामी थेट राजसभेमध्ये प्रकट झाले. हा चमत्कार पाहून राजाने संपूर्ण सभेमध्ये स्वामींचे पाय धरले आणि अक्कलकोट नगरी स्वामींच्या वास्तव्याने पावन झाली. तर याच्यामध्ये डीपर लेवलला काय अर्थ दडलेला आहे, काय नक्की सांगायचं आहे आपल्याला, तर अध्यात्मामध्ये प्रामुख्याने भाव आणि भक्तीचे श्रेष्ठत्व सांगितलेले आहे. या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे अनेक लोक योगाभ्यास, पंचांग साधन, मौन उपवास, संन्यास किंवा कडक तपश्चर्या करायचे. पण मनामध्ये भाव नसेल तर हे सगळं बाह्य कर्म व्यर्थ ठरते. चोळाप्यासारख्या गरीब आणि साध्या माणसाने कोणतेही मोठे यज्ञ याग केले नव्हते, तरी सुद्धा त्यांच्या निस्सीम भक्ती आणि निष्कपट प्रेमामुळेच साक्षात परब्रह्म त्यांच्या घरी जेवले. दुसरीकडे राजा मालोजीराजे यांच्या प्रसंगामधून स्वामीने दाखवून दिले की ईश्वर हा मानवी बुद्धीच्या आणि विश्वासाच्या सुद्धा पलीकडचा आहे. जेव्हा राजाने मनामध्ये शंका घेतली तेव्हा स्वामींनी तत्काळ प्रकट होऊन राजाचा अहंकार नष्ट केला आणि त्यांचे रूपांतर शरणागतीत केले. थोडक्यात हा अध्याय हेच सांगतो की भगवंताला मिळवण्यासाठी बाह्य कर्म काढण्यापेक्षा अंतर्ज्ञानातील सरळता आणि शुद्ध भक्ती आणि शरणागती ही अत्यंत महत्वाची आहे. आणि आता वेळ न दळवता आपण तिसरा अध्याय सुरू करूयात. श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी सुंदर कथा स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहळ माझे वास्तव्य करता अप्पाटोळ झाले भक्त, तेथीच साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटसी, अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोन स्वामी चालले उठोन, बहुत वर्जिले लोक सेवकांनी परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोट प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविध होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पांचे गृहापती, स्वामींनी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पांचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जैसे कामधेनु आपण बळे दारिद्र्याच्या जयी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराम जे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी भ्रमटी, निराहार किती कराहती मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरिगवरी बैसोन तपश्चर्या करीती. एक पंचाग्नी साधन करती एक पावना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडणी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केली असी नाना साधन भावविण सर्व व्यर्थ. योग यागदिक काही चोळप्पाने केले नाही,
परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तर यांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पांचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिधरी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती ते. अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगांत त्या नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्पाचे गृहपती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांची चित्ती. म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया. लोकांमजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात यती विख्यात पातिले. राहती चोळप्पांचे घरी दर्शना जाती नर नारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राम बोलले कायवाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्ही श्रुत पाही आजवर पाहिले नाही. आता जाऊनी लवलाही भेटुदया यतीवर्या. परी ते केवळ अंतज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरीस येऊनी आताच दर्शन देती. राव मुखातून वाणी निघाली तोच यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासन खाली उतरवून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतली नेत्रांश्रुनी. मग तया हस्तकी धरणी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दूर चरणी भक्ती जडिली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारे पूजा केली स्वामी मूर्ती नृपाये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका श्रीधरण विष्णू नांदे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्रीराम. पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.